प्रथम सर्वांना जय श्रीकृष्ण. या सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आणि लोकनेते दादासाहेब साबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने त्याच्या दादांच्या 9व्या स्मृती पुष्पाला उपस्थित प्रिय मित्रवर्य आदरणीय राजूजी साबळे साहेब, स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीनजी बांगुडे, प्राचार्य जाधव सर, मान्यवर व्यासपीठ आणि जमलेल्या बंधू भगिनी मित्रांनो, राजा पवारजी दादांच्या एवढ्या माझ्याकडे आठवणी आहेत 2 मिनिटात संपू शकत नाही. दरवर्षी ते उभं राहिलो की असं वाटतं आठवणी संपल्या, पण आठवणी काही संपत नाही. 29 ऑक्टोबर उजाडला की त्या आठवणींचं परत येतं. मी 18 फेब्रुवारी 2012 या दिवशी दादांसोबत नागपूरला गेलो होतो. माणगावचे ज्युनियर इंजिनियर हेमंत प्रभाकर चोरे साहेब यांच्या लग्नासाठी. त्या 2 दिवसामध्ये मला असं लक्षात आलं की गाडी ज्या ज्या ठिकाणी थांबायची त्या ठिकाणी दादांचा खाण्याचा आग्रह खूप असायचा. माणगावला आल्यानंतर मला असं लक्षात आलं की तुमचं पोट भरलं आहे की नाही, तुमचं पोट भरलं आहे की नाही हे ठरवायचा अधिकार तुम्हाला नाही. असं स्नेहाने, मायेने, हक्काने, स्नेहाने खाऊ पिऊ घालणार व्यक्तिमत्व माणगावच्या धर्तीवर कोण असेल तर आम्हाला दाखवा. असे दादा, अरे लग्नाची पंगत जर का वाढायची असेल तर आमच्या दादांनी झोपडीतलं लग्न असू दे किंवा महालातल्या उद्योगपतीचं लग्न असू दे, दादांनी ज्या ज्या लग्नाचे वाढपी दादा झाले ती लग्न सकल सौभाग्य संपन्न झाली. दादांच्या हाताना परिस्पर्श होता. दादा हयात असेपर्यंत सर्व माणगावातल्या दुकानांचं उद्घाटन दादासाहेब साबळेंनी केलेलं आहे आणि ज्या ज्या दुकानांचं उद्घाटन दादासाहेब साबळेंनी केलं ती दुकानं संपन्न आहेत. आमच्या दुकानाचं उद्घाटन राजाभाऊ अण्णासाहेब शेलार यांच्या शुभ हस्ते, जसं आजचं संयुक्त विद्यमाने आहे तसं अण्णा शेलार आणि दादासाहेब साबळे यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या पण दुकानाचं उद्घाटन दादांनी केलेलं आहे. आपण जेव्हा माणगावहून पुण्याला जातो त्यावेळी एक आशीर्वाद ढाबा आहे. एक जुना आशीर्वाद ढाबा होता, आता त्याचं बांधकाम नवीन झालं. तिथे गाडी थांबायची. तिथे गाडी थांबल्यानंतर तिथे अशी दादांची प्रतिमा होती. तिथे असं लिहिलं होतं, लोकनेता उपाधीन्यानी तुम्हास शोभे खरोखरी, माणुसकीचे कंकण बांधले तुम्ही दारोदरी. मी उदाहरण देतो. शिरवलीचे नानाभाई इथे आलेत काय? नानाभाईंचं खूप सुंदर घर कॅनलच्या पुढे आहे. 1987-88 सालची गोष्ट असेल. त्यांच्याकडे घर घेण्यासाठी पैसे नव्हते. सर्व पैसे दादांनी देऊन त्यांना ते घर दिलंय. दादांची अजून एका ठिकाणी बैठक असायची, सुभाषचंद्र कंपनीचे सुभाषभाई, त्यांचा मुलगा डॉक्टर कुणाल आज तुंग हॉस्पिटल महाल आणि ते एमडी मेडिसिनची प्रॅक्टिस करतोय. ज्यावेळी त्यांनी एमबीबीएसला पहिल्या वर्षाला ज्यावेळी त्यांनी ऍडमिशन घेण्यासाठी ज्यावेळी ते महाराष्ट्र राज्यातल्या अनेक मेडिकल कॉलेजमध्ये फिरले त्यावेळी खूप मोठं डोनेशन सांगितलं गेलं. सुभाषभाई दादांकडे गेले आणि दादांच्या एका शब्दाखातर कित्येक लाख रुपयाचं डोनेशन खूप कमी होऊन आलं, खूप कमी झालं. म्हणजे सुभाषभाईंचे कित्येक लाख रुपये दादासाहेब साहेबांच्या एका शब्दामुळे वाचले गेले. मन म्हणतंय सुभाषबाईंचे कित्येक लाख रुपये दादासाहेब साहेबांचे एका शब्दाखातर वाचले गेले, कारण दादा
लाखात एक आहे, दादा लाखात एक आहे म्हणून ते वाचले गेले. आता मी माणगाव पुणे प्रवासाचा उल्लेख केला. ज्यावेळी मुंबई सेंट्रलहून बस सुटते कोकणामध्ये यायला, त्यावेळी चेंबूरच्या मैत्री पार्कला ती बस थांबते. त्या मैत्री पार्कवर असलेल्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दादांचं शेवटचे दिवस होते. राजाभाऊ ते मैत्री पार्क दादा ऍडमिट असताना एवढं गर्दीने फुलून गेलं. तेव्हा लोकांना कळलं की ते चेंबूरचं मैत्री पार्क हे त्या ठराविक भागापुरतं आहे, पण आमच्या दादांचं मैत्री पार्क अमर्यादित आहे. दादा केवळ माणगाव नव्हे, रायगड जिल्हा नव्हे, पूर्ण राज्यभर दादांनी कित्येक हजारोंच्या हृदयामध्ये मैत्रीचं पार्क निर्माण केलं. दादांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला तर एक गुण प्रत्येकाने घ्यावा की मैत्रीपूर्ण जीवन जगावं. शुद्ध मित्रता ही जीवन की संपन्नता है. दादांचं वागणं असं होतं, शत्रूचा मित्र व्हावा. काय शब्द आहे? शत्रूचा मित्र व्हावा. प्रत्येक घरात मैत्रीचा हात हवा. हेची दान देगा देवा, तुझा कधी विसर न व्हावा. असा होता दादांचा जीवनाचा अनमोल ठेवा. असे झाले. संजयना जेव्हा दादा ऍडमिट होते त्यावेळी अश्रू भरल्या डोळ्यांनी तुम्ही संध्याकाळी माझ्या घरी आलात आणि म्हटलात की तुझ्या आईच्या हातचा चिवडा दादांना खूप आवडला. मी दुसऱ्या दिवशी गेलो, त्या स्टाफ नर्स जवळ ती डिश दिली आणि म्हटलं दादांना पूर्ण डिशभर चिवडा खाऊ द्या. दादांनी पूर्ण डिशभर चिवडा खाल्ल्यानंतर मला बोलले, निलेश तुझ्या आईच्या हातचा चिवडा आवडला रे. पहिल्यांदा मला एकेरी नावाने हाक मारली, पहिल्यांदा. आणि थांबले आणि मला म्हटले, निलेश बघ तुला एकेरी हाक मारली, माझी इच्छा पुरी केली. दादा सर्वांची आदरातिथी वागायचे. दादा भाषणामध्ये म्हणायचे की मी जनतेच्या विद्यापीठातला ग्रॅज्युएट आहे. प्राचार्य जाधव सर इथे आहेत. या जगामध्ये कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये जनतेचा ग्रॅज्युएट होण्याची पदवी मिळत नाही. त्यासाठी रात्रंदिवस जनतेच्या साठी उपलब्ध असावं लागतं, त्यांचे अश्रू पुसावे लागतात. त्यावेळी तुम्हाला जनतेच्या विद्यापीठातनं ग्रॅज्युएट ही पदवी मिळते आणि हे भाग्य लाखात एकाला मिळतं. म्हणून दादा लोकनेता होते. वेळापूर्वी भाषण संपवताना राजाभाऊ दादांचं दुःखद निधन झाल्यानंतर माणगाववर काळे ढग दाटून आले. पण असे इंग्लिश मध्ये म्हण आहे, एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लाइनिंग. ज्यावेळी सूर्याचा प्रकाश येतो आणि चंदेरी कड दिसते त्याला एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लाइनिंग म्हणतात. राजाभाऊ